आज नाशिकमध्ये येण्याची प्रमुख कारण ही राजकीय नाहीये पण सामाजिक आहे। राजीवजींच्या नावाने स्थापन झालेली संस्थेच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने मला आमंत्रण आलेलं आणि त्यामुळे या संस्थेला भेट देण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी मी आवर्जून इथे उपस्थित आहे। त्याचबरोबर नाशिकमध्ये जे सामाजिक तेढ मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहे त्याही बद्दल माझे विचार आपल्या समोर मला या निमित्ताने मांडायचे। आता अनधिकृत भोंगे कोर्टाचे आदेश आहेत की भोंग्यांनी कधी वाजावे किती वाजावे हे सगळे जसे अन्य हिंदू धर्माला काही नियम कायदे दिले जातात तसंच अन्य धर्मालाही आहे, पण सगळे कायदे सगळे नियम हे हिंदू धर्माने हिंदू समाजाच्या लोकांनी पाळावे आणि दुसऱ्यांनी फक्त ते कायदे मोडत राहावे। हे एवढाच अगर एक कलमी कार्यक्रम चालू असेल तर प्रशासन म्हणून पोलीस म्हणून मी या निमित्ताने त्यांना परत एकदा आवाहन करीन पोलिसांना की असलेला कोर्टाची ऑर्डर अगर तुम्ही पाळणार नसाल तर मग येणाऱ्या दिवसामध्ये जन आंदोलन या निमित्ताने आम्हाला उभं करायला लागेल। सरकार आमचं आहे, पोलीस खातं आमचं आहे, मग याबद्दल जे काही डिपार्टमेंट मध्ये असे सडके आंबे आहेत किंवा नाशिकच्या भाषेमध्ये सडके द्राक्ष आहेत तर त्यांना आम्हाला बाजूला करण्याचं काम आमच्या गृहमंत्री साहेबांच्या माध्यमातून करायला लागेल। हे हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे। इथे अगर हिंदू समाजाला कुठलाही त्रास देण्याचं काम होत असेल तर त्या विरुद्ध त्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध उद्या कारवाई होणारच असं या निमित्ताने मी आपल्याला सांगेन। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये लँड जिहादच्या नावाने अतिक्रमण शहरामध्ये वाढत चाललेली आहे। भद्रकालीचा विषय मी स्वतः सभागृहामध्ये घेतलेला। रात्री बेरात्री तिथे अर्ध शटर उघडं करून रेस्टॉरंट उघडे आहेत, बार चालवले जातात, काही मुलं ते जे काही ड्रग विकणारे आहेत बाईकच्या मागच्या सीट मध्ये एमडी सारखा ड्रग विकण्याचे पण व्हिडिओ माझ्याकडे आहेत। त्या संबंधित त्या अधिकाऱ्याचं नाव, त्या पीआयचं नाव गजेंद्र पाटील कोण आहे तो, त्याचं नावही मी सभागृहामध्ये घेतलं होतं। आता येणाऱ्या दिवसामध्ये जे काही कारवाई होईल याचा जबाबदार तो संबंधित पीआय असेल। त्याला वारंवार सांगितल्यानंतर अगर तो त्याच्यावर कारवाई करायला तयार नसेल तर मग उद्या सरकारच्या माध्यमातून अगर कारवाई झाली तर मग इकडे तिकडे पळायचं नाही। ही जी काय अतिक्रमण आहे राजरोज पद्धतीने सगळीकडे अतिक्रमणे उभी केली जात आहेत, यावर महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावं। तुम्हाला जे काय खुर्चीवर बसवलंय ते ह्या अतिक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी पण बसवलंय, या आयुक्तांना मी थोडा लक्षात आणून देईन। परत तुम्हाला आठवण करून देण्याची गरज वाटली नाही पाहिजे, पण तुम्हाला अगर तुमचं काम जमत नसेल, तुम्हाला दाढ्या कुरवडतच अगर बसायचं असेल, या जिहाद्यांना तुम्हाला मदतच करायची असेल तर मग त्या पद्धतीची ऍक्शन घेण्याची तयारी ही आमची सरकारची आहे। या गेल्या अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांना अनुभव आला असेल
ते कुठल्याही बाबतीमध्ये जिथे हिंदू समाजाचा विषय येतो तिथे आमचं सरकार तडजोड करत नाही. म्हणून त्या आयुक्तांना मी सांगेन, ज्या ज्या तक्रारी तुमच्याकडे अतिक्रमणाबद्दल आलेल्या आहेत ते ज्या तक्रार अगर तुम्ही तिथे तिथे डेमॉलिशन करणार नसाल, ते स्ट्रक्चर पाडायला तयार नसाल, तर तुम्हाला त्या खुर्चीवर किती दिवस ठेवायचे यावर मग आम्हाला आमच्या वरिष्ठांशी बोलायला लागेल. मी इकडल्या असलेल्या हिंदू समाजाला पण सांगेन आपल्या निमित्ताने की आपण पण ह्या निमित्ताने जागृत राहिलं पाहिजे. आजूबाजूला ह्या ज्या काही गोष्टी सुरू आहेत, अतिक्रमणाच्या नावाने जे काही लँड जिहाद सुरू आहेत, त्यावर जन आंदोलन अगर आपण उभं करत असाल तर आपल्याला समर्थन देण्यासाठी हिंदुत्वादी विचारांचे कार्यकर्ते तयार आहेत, सक्षम आहेत आणि त्या वेळी आपल्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत. हे एवढा विश्वास इकडच्या हिंदू समाजाला मी या निमित्ताने देईन. या बाबतीत काय असेल तर विचार. पण आता भाषणात काहीतरी म्हणत होता की संस्थेला जर कोणी होण्याचा किंवा धमकी देण्याचा प्रयत्न करतात आम्ही खंबीरपणे पाठीशी आहोत. नेमका काय विषय होता? अशा काही तक्रारी या संस्थेकडे आहेत, आलेल्या आहेत, जिथे काही लोकांनी पत्रव्यवहार करून, आता काही गोष्टी मला चॅरिटी कमिशनरशी बोलल्यानंतर या बाबतीमध्ये मी स्वतंत्र पत्रकार परिषद घेईन. कारण का एका संस्थेला अगर असं वेठी धरण्याचं काम एक जबाबदार व्यक्ती करत असेल तर त्याला त्या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही. म्हणून आज फक्त ट्रेलर दाखवण्याच्या निमित्ताने ते आलेलो. उद्या अगर पिक्चर दाखवण्याची वेळ आली तर मग त्याच्या संबंधित व्यक्ती अडचणी देऊ शकतो. म्हणून या संस्थेच्या पूर्ण पद्धतीने आम्ही मागे आहोत. सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हेही या संस्थेच्या मागे आहेत. एवढा संदेश या निमित्ताने देण्यासाठी आले. सर, आपण आता बोलला मनपा आयुक्त आणि काही पोलीस अधिकारी या संदर्भात कारवाई करत नाही. काही स्पेसिफिक आपल्याकडे काही तक्रारी आल्या आता मागे माझ्याकडे 8-9 तक्रारी आलेल्या आहेत. आता ते निवेदन आलेले आहे. जिथे जिथे आता जुना नाशिक भाग जो आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये हे अतिक्रमण सुरू आहे. आता हे अतिक्रमण लँड जिहादच्या निमित्ताने सुरू करतात आणि मग तिकडच्या असलेला हिंदू समाज तिथून घर विकून निघून कसा जाईल, संख्या कशी हिंदूंची कमी होईल, यासाठी हे सगळे केलेले षडयंत्र आहे आणि याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. म्हणून मी फक्त इशारा महापालिका आयुक्तांना देतो की आमच्याकडे माहिती आहे. आता तुम्ही त्या वेळी काही निवेदनं काही महिन्या अगोदरची आहेत आणि अजूनपर्यंत आयुक्तांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही. म्हणून अशा पद्धतीचा कारभार करायचा असेल तर सरकार आमचं आहे, आम्ही आमच्या पद्धतीने मग आवाज उचलू. मग सांगायचं नाही की आम्हाला खुर्ची ट्रान्सफर का केली. भद्रकाली पोलीस स्टेशनचा विषय होता. तशीच परिस्थिती नाशिक रोड पोलीस स्टेशन, मुंबई नाका पोलीस स्टेशन, इंदिरानगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल आहे. मात्र आपण भद्रकालीचाच विषय घेतला. नेमकं कारण काय? त्या बाबतीची माहिती अगर तुम्ही मला दिली ना, बघा जी माहिती माझ्याकडे येणार मी त्याला न्याय द्यायला प्रयत्न करणार. आता तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही समाजामध्ये तुम्ही पण वावरत असता, तर अशा पद्धतीची माहिती जे अगर भद्रकाली पॅटर्न अगर सगळीकडे राबवलं जात असेल तर तुम्ही माहिती द्या ना मला. गृहमंत्री आपले आहेत, सरकार आपलं आहे, त्यावेळी त्या अधिकाऱ्यावर कारवाई कशी करायची आणि तो विषय थांबवायचा कसा. कारण हा काय माझ्या कुठल्या वैयक्तिक कोणावर राग असण्याचं कारण नाही. पण तिथे अगर एमडी ड्रग म्हणजे विकले जात असतील, म्हणजे जिथे 11-11:30च्या परवानग्या आहेत पण रात्री 1:30-2 वाजता फक्त अल्पसंख्य समाजालाच फक्त तिथे हॉटेल चालवायची परवानगी मिळत असेल तर मग ह्यावर तर विशिष्ट लक्ष घालायला लागेल. पण मग हा जो परिसर आहे नाशिक मध्ये जे आमदार त्यांच्या मतदारसंघामध्ये येतो, तिथले स्थानिक आमदार कोणी बोलत नाही. 3 आमदार आहेत भाजपचे नाशिक. तर असं आमच्या आमदारामध्ये काय अग्रीमेंट नसतं की बाबा तू माझ्या मतदारसंघात यायचं नाही, मी तेरा इलाके में आएगा नाही, असं काही विषय नसतं. पण नाशिक उद्या कणकवलीला जाऊन तुमच्या नाशिकच्या आमदारांनी अगर तिथे सामाजिक प्रश्न उचलला ज्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होईल, त्यांना सुरक्षा, तर मी पण त्यांचा सत्कार करेन आणि समर्थन करेन. आमच्या सगळ्या आमदारांनी लक्षात घ्या, आम्ही विशिष्ट एका मतदारसंघामध्ये निवडून आलो असलो तरी आम्ही महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आहोत
मी कालच वर्ध्याचा विषय घेतला, परवा मी साताऱ्याचा विषय घेतला, तुमच्या नाशिकचा विषय घेतला, तसे अन्य आमदार पण कधी कोकणाचे विषय घेतात, कधी पश्चिम महाराष्ट्राचे विषय घेतात. म्हणून आम्ही ज्या विधिमंडळाचे सदस्य आहोत, आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठलाही सामाजिक विषय उचलण्याचा आमचा अधिकार आहे. नाही, तो अधिकाराचा प्रश्न नाही, परंतु हा विषय नागरिक त्यांच्यापर्यंत पोहोचवत नसतील किंवा मग ते पुढे काही कारवाई करत नसतील, म्हणजे तर कदाचित माझ्या निमित्ताने माझ्या आमदार सहकाऱ्यांना पण त्याच्याबद्दल प्रबोधन होतं. आणि मी एवढं विश्वासाने सांगतो, आता आपल्या परांदेताई असतील, निलेताई असतील, हे सगळे जे काय आपले आमदार आहेत ते त्या तत्परतेने सभागृहामध्ये ड्रग्सचा विषय असो किंवा अन्य सामाजिक विषय असो उचलताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे, फक्त एक लक्षात घ्या, आमदार म्हणून आम्हाला सगळ्यांवरच सगळीकडेच माझी नजर फिरेल. आमच्याकडे तुमच्या कॅमेरासारखे क्वालिटी नसतात, अँगल फिरवलं सगळे ते फिरणं. माझ्या मतदारसंघामध्ये 263 गावं आहेत. आता 263 गावाचा अगर मी प्रतिनिधी असेल, 1-2 गावामध्ये माझ्या नजर चुकीने काही विषय राहत असतील, ते अगर कुठल्या दुसऱ्या लोकप्रतिनिधीने अगर विषय उचलला तर त्याच्यामध्ये हरकत काय नाही ना. तुमच्या मतदारसंघाची गोष्ट वेगळी आहे. माझ्या पाकिस्तानात नाही, तुमच्या मतदारसंघामध्ये गाव आहे, मोठा स्पेस आहे, मात्र बघितलं आपण मध्य नाशिकचा स्पेस तर जवळ आहे. पर्यंतच्या काही अंतरावर ते घराच्या अंतरावर ते सर्व धंदे चालतात. त्यांनी कधी अभिषेक घेतला नाही. आमदार अभिषेक घेतला. तुमचा मुद्दा चुकीचा आहे. याचं कारण असं आहे, सभागृहामध्ये मी असतो, परांदेताई असो, आमचे अन्य आमदार सहकारी असो, एक किती तत्परतेने विचार पाहिजे ना, तुम्हाला हौशी रेकॉर्डिंग पाठवू, जेणेकरून तुम्ही लाईव्ह दाखवा. हे कोण करतो कोण नाही करतो, तुमच्या सगळ्यांचं समाधान असलं पाहिजे की कोणतरी ह्या पद्धतीचा विषय सोडवण्यासाठी हे पुढे येत आहेत. तेवढी समाजामध्ये कोण भावी पिढी अगर खराब करत असेल, हिंदू समाजाला अगर त्याच्यामध्ये असेल ठरवत असेल तर सगळ्यांनी स्वागतच केली पाहिजे. या सगळ्या प्रश्नांना घेऊन आपण आज महापालिका आयुक्त पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहात का, त्याला काही अल्टिमेटम देणार आहात काय सगळ्या कारवाई? मी त्यांच्या संपर्कात आहे. आता येताना मी महापालिका आयुक्ताशी बोललो, त्याचबरोबर कर्णिकजी जेव्हा आले, आता गेल्या 10 दिवसाअगोदरच आले, दुसऱ्या दिवशी मला त्यांना फोन केलेला, काही माहिती मी त्यांच्यासमोर ठेवलेली आहे. आता ते ऍक्शन कसे घेतात, मला काही तारखा मिळालेल्या आहेत, त्या तारखानुसार अगर ऍक्शन नाही घेतली तर आपल्याला तिथे बसवायचं त्यांच्यावर आम्ही बसू. जरांगे पाटील 24 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे. जर यावेळेला मराठा आरक्षण मिळालं नाही तर निवडणुका होणार नाही असा त्यांचा इशारा आहे. तुम्ही कसं बघताय? मराठा आरक्षण तर आम्ही देणार, आमचं सरकार देणारच आहे. कुठल्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला हात न लावता आमचं सरकार आरक्षण देणार आहे. पण आमचा त्याच्यावरचा मुद्दा असा आहे की आपण ह्या जातीमध्ये भांडणं, आपण जातीमध्ये भांडतोय, त्याच दुसऱ्या बाजूला हे जिहादी ज्या पद्धतीने आपल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र रचतायत ना, यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. ह्या बाजूला आपण मराठा, ओबीसी, धनगर करतोय, त्या बाजूला उदाहरण तुम्हाला बोलतो, आपल्या ठाण्यामध्ये ते गावामध्ये आयसिस वाल्यांनी ते गाव स्वतंत्र करून टाकलं आणि त्याला आपला काय अल-शाम नाव देऊन टाकलं. म्हणजे एका बाजूला आपण जातीमध्ये भांडतोय, दुसऱ्या बाजूला हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र सुरू आहे. तर म्हणून माझं म्हणणं आहे, ह्या आमचं सरकार सकारात्मक आहे. मराठा आरक्षण मिळणार, दुसऱ्या कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण मिळणार एवढा विश्वास देतो. पालघरच्या वेवजी आणि काही गावात गुजरातची घुसखोरी होती, तिथल्या गावकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. पालघरच्या वेवजी आणि तुम्ही माहिती द्या, त्याच्यावर बोलतो. तुम्हाला पण आताच मेसेज आले. अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होते आणि या राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलेलं आहे, मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलेलं नाहीये. त्यामुळे असं म्हटलं जातं की ज्यांचं योगदान नाहीये राम मंदिर उभारण्यासाठी. उद्धव ठाकरेचं फार योगदान आहे. कारण त्या राम मंदिरचं आंदोलन होत असताना ना, तो कॅमेरा साफ करत बसलेला मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर. हो का नाही त्याला सांगा. उद्धव ठाकरे आणि राम मंदिराच्या आंदोलनाचा काही मात्र संबंध नाही. हा जो तुमचा संजय राजाराम राऊत आहे, एवढा नालायक आहे. लोकप्रवाहामध्ये असताना या राम मंदिरावरच्या विरोधात त्यांनी लेख लिहिलेले, ते लेख पाहिजे तुम्हाला पाठवतो मोबाईलवर. आणि असे लव जिहाद आणि धर्मांतर झालेल्या लोकांचा प्रवेश आमच्या मंदिरात नको. सुनता झालेला आणि लव जिहाद झालेला आहे. आपण मागच्या आठवड्यात विधानसभेत पडवळकर यांच्या संदर्भात आरोप करत काही व्हिडिओ दाखवले होते. आज आपण नाशिकमध्ये आहात, त्या प्रकरणाची काही कारवाईसाठी थांबा जरा. कारवाई सुरू आहे, एसआयटीची चौकशी सुरू आहे.
ते झाल्यानंतर एक स्वतंत्र चांगलं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला येतो. पण आता कारवाई सुरू होत असताना मी बोलू नये असा मताचा मी आहे. नाही, पण संजय राऊत आपण जे व्हिडिओ व्हायरल केले किंवा सादर केले होते सभागृहामध्ये त्या पार्टीला आपल्याही पक्षाचे काही कार्यकर्ते होते अशी देखील पोलीस तपासामध्ये माहिती समोर येते. द्या रिपोर्ट द्या, पोलिसांच्या रिपोर्ट द्या मला. तुम्ही मला विचारताय ना, तुमच्याकडे माहिती आहे तर रिपोर्ट द्या. नाही, पोलिसांकडून मी माझ्या पुरावा सकट बोललेलो आहे. मी फ्लोर ऑफ द हाऊस बोला. अशी तुमच्याकडे कुठली माहिती असेल तर द्या. तुम्ही जबाबदारीने मला प्रश्न विचारा अशी मी तुम्हाला विनंती करतो. हवेत काही ना काहीतरी उडतंय त्याच्यामध्ये प्रश्न विचारा. भाजपचे पदाधिकारी पोलीस तपासामध्ये भाजपच्या माथाडी कामगाराचे जी संस्था आहे तुमच्या कारवाई होईल ना त्यांच्यावर. एक परत सांगू, तुम्हाला परत सांगू, अतिरेकी कारवाईचा कुठला जात पात पंत नसतो. जो पण या गँगस्टर बरोबर दिसेल त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. ती पार्टी कोणाच्या फार्म हाऊसवर होत होती हे तुम्हाला माहिती. आता चौकशी होत नाही ना, येईल टप्प्याटप्प्याने बाहेर. आता माझ्यासाठी महत्वाचा कुठला विषय आहे? भोंगा वाजणे आणि अतिक्रमण होणे. त्याच्यावर तुम्ही फोकस ठेवा. त्याच्याबद्दल काय असेल तर सांगा, नाही तर जय जय महाराष्ट्र. संजय राऊत असं म्हणताय भाजपवाले चिरी मोडतात आणि पक्ष फोडतात. तो का 90 मारतो? तुम्हाला लोकांना माहिती आहे सकाळी त्याच्याशिवाय त्याला जमत नाही पत्रकार परिषद. त्यांचं असे म्हणणं आहे की मोठी लोक जे असतात एका ब्रँड पण सांगू का? नारंगी उडांगी कुठला आहे सांगू? राणेसाहेब आणि कोणावरून मारतो हे सांगू शकतो. त्यांनी दुसऱ्यांना चिलिम बिलिमची भाषा करू नये. तू पहिले किती तास शुद्धीत असतो हा, आणि शुद्धीत राहिल्याशिवाय किंवा ते काय 90 मारल्याशिवाय तुला पत्रकार परिषद तुम्ही एक फक्त माझ्यासाठी करा. पुढच्या वेळी नाशिकमध्ये येईल ना पत्रकार परिषदेच्या अगोदर ना त्याची ड्रिंकिंग तू मशीन लावा तोडला. ते ट्रॅफिक पोलीस लावतात ना, वाजून तुटून पडून जाईल. राज्यामध्ये इफ्तार पार्टी केल्या जातात पोलीस स्टेशनमध्ये. पुढे पोलीस अधिकारी इफ्तार पार्ट्या करतात. अशा पोलिसांना तर बडतर्फ करणार आमच्या सरकारनं. त्यांना अगर एवढं दाढी पुरवण्याची सवय आहे ना, तर मग त्यांच्या बरोबरच त्यांनी जाऊन शुक्रवारी बसावं, आमच्याकडे येऊ नये. पोलिसांनी अशा पद्धतीने अगर इफ्तार पार्टीमध्ये एक पुरावा आम्हाला दाखवा, तो परत पोलीसची वर्दी घालणार नाही एवढी काळजी मी आहे. राज ठाकरेंनी भोंगेच्या विरोधात आंदोलन केलेलं होतं याच्या अगोदर. राज ठाकरेंनी याच्या अगोदर भोंगेच्या विरोधात मी भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं. त्यांच्या पद्धतीने आले शोधा कुठे राहिले आहेत तर त्यांना विचार राहिले आहेत ना. मी माझ्या पक्षाबद्दल आणि याच्याबद्दल बोलू शकतो नाही. मनसेला संपली नाही बाहेर संपलेला उद्धव ठाकरे. ठीक आहे. 2 मिनिटं. संघाचं एक पत्र निघालंय, त्यात म्हटलंय की जातीय जनगणनेतून सामाजिक वास्तव्य येऊ नये. यावर तुमची काय भूमिका? संघाची भूमिका ती आमची भूमिका आहे. एक तर अतिशय योग्य भूमिका आहे. आपला देश हा हिंदू राष्ट्र आहे. हिंदू म्हणून जेवढे वर्ष आपण या देशाला पुढे घेऊन जाऊ तरच आपला देश मोठा होईल, प्रगतशील होईल. म्हणून संघाच्या भूमिकेला आम्ही 100 नाही 200% आमचं समर्थन आहे. तुमच्याच पक्षातल्या काही लोकांची मागणी होती, तुमच्या सोबत आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आता छगन भुजबळांची मागणी होती, वडेट्टीवारांची मागणी होती की जातीनिहाय जनगणना करण्यात येईल. वडेट्टीवार आमच्या पक्षात नाही भाऊ. म्हणजे तुमच्या सोबत नाही, छगन भुजबळ आहेत ना. छगन भुजबळ साहेब राष्ट्रवादीत आहे, आमच्या महायुतीमध्ये आहे. पण त्यांचेही विचार संघाच्या मार्गावर आणण्याचं काम आम्ही निश्चित पद्धतीने करू. कारण का संघाचा विचार हा व्यापक विचार आहे, हे घडवण्याचा विचार आहे. जाती परत बोलतो, जातीमध्ये भांडण्यापेक्षा एक हिंदू म्हणून ज्या दिवशी आपण या देशामध्ये वावरू आणि मोठे होऊ तर आपला देश निश्चित पद्धतीने मोठा होईल. कालच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाला किंवा अजित पवार गटाला जर निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढवायला असं जितेंद्र आव्हाड ट्विट किती वाजता आलं? काल खरं तर भाजपचे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा रेशीमबागमध्ये जाऊन आले. पण इकडे जे कुठलेही नेते तिकडे जाण्यामध्ये काळ. आता तुम्ही त्यांच्या नेत्यांना विचारलं पाहिजे ना. आम्ही तर नतमस्तक व्हायला गेलो, बाकी त्यांचे का आले नाही. तो नालायक अमोल मिटकरी म्हणजे अजितदादा नाही. त्याचा डोकं खाली असेल त्याला संघाचे विचार कधी करणार नाही. मला वाटतं त्याबद्दलची भूमिका अजितदादांची विचार स्पष्ट.
मालवण येथे राणे साहेब, तुम्ही म्हणताय की संघाची व्यापक भूमिका आहे, मात्र जनगणना ही बिहारमध्ये झालेली आहे, महाराष्ट्रात संघ विरोध करतोय, तर मग तिथे संघाची भूमिका लागू होत नाही का? बिहारमध्ये नितीश कुमारचं सरकार आहे. राज्य सरकारने ती जनगणना केली. तुम्ही माहिती घ्या. माझ्याच वयाची वाटतंय. हो, पण अंधारात पण नाही सर, पण त्यावेळेस संघाने विरोध केला नाही का? केलं असेल. आता बिहारमध्ये काय चाललं मला माहित नाही बाबा. मी आणि माझा महाराष्ट्र आणि माझा आता नाशिक आणि इंडिया अलायन्सची बैठक झाली होती तेव्हा 2 दिवस अगोदर उद्धव ठाकरे दिल्लीला पोहोचले आणि असं सांगितलं जात होतं की अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचं काहीतरी खटकलेलं आहे. मात्र जेव्हा उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी केली अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधीमध्ये, त्याला पहिलं सांग आदित्य आणि तेजस मध्ये मध्यस्थी कर. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल आमदार आहे. राणे साहेब, मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. त्या ठिकाणी सरकारकडनं एकदम 500 रुपयाचा माझ्या कानावर आलाय. असे दिला कोण जातो. अधिकारी अगर मस्ती करत असतील ना, ही माहिती आता मी उद्या सिंधुदुर्गात आहे, तर या बाबतीमध्ये माहिती घेईन आणि अशी एवढी तुटपुंजी मदत कोणाला आमच्या शिवरायांच्या किल्ल्याला करायला देणार नाही. आणि अशी कुठली अधिकारी मस्ती करतच असेल ते कडेलोट करण्याची संधी सिंधुदुर्गावर आहे. समुद्र पण फार खोल आहे तिकडे. मागील वर्षी संसदेमध्ये चल बाबा आता काय नाशिकच्या जेवणाचं काय माहिती. मागील वर्षी नारायण राणेवर नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला होता. राणे साहेब ना सुधाकर बडगुजर यांच्या सांगण्यावरून तो तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे या सगळ्या मी ऐकलं बडगुजरांची मुलं तिथे पण होते आपल्या मकाऊला फोटो काढला ना. असे असंख्य कारण आहे. पण